मागील भागात आपण पाहिलं. विनय, काय निवडणुकीला उभी राहायची तयारी आहे की काय बाळा? सौम्या, हो बोल ना. हे बघ, तू केलं की नाही आई बापाले फोन? अरे आई बापाले फोन करायचा असा नसतो तिला. आत्ता करतो. चल रे. आता पुढे. यार सुम्या, माझी आई मला फाडून खाणार आहे. आदनं मधनं फोन करत जा ना जरा. हो पण थांब. हॅलो आई. आई साहेब कुठे आहेत? हो द्या ना. काही नाही, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आई साहेब फक्त तेवढ्यासाठी नाही, तर तुमची आठवण येत होती म्हणून सुद्धा फोन केला. बाबांना पण सांग. त्यात सांगायचं काय? नाही, असंच असतोय. तिला सुद्धा फोन करणार आहे. थँक्यू. तुम्हा दोघांचेही आशीर्वाद सतत पाठीशी राहोत. आई साहेब, हे बोलायची काय गरज आहे? हो, अजिबात नाही. कॅफे सुद्धा चांगला चाललाय आणि स्टुडिओ सुद्धा. नाही अगं, मी येऊन जाईन. सध्या विनयचे आई बाबा आलेत ना म्हणून. मित्र आहे, त्याच्यासाठी एवढं तर करावंच लागणार नाही? काय म्हणालात? बाबांवर केलंय. आज ते असते तर. आई ग, मी तुमचा मुलगा आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. फार्म हाऊसवर? नाही, आम्ही जस्ट पास झालो होतो त्या दिवशी. हो बरोबर. आई चल बाय, मी तुला नंतर फोन करतो. बाय. हो नक्की, वेळ काढून येतो. सुमितमुळे प्रॉब्लेम होतोय. नाही म्हणजे हल्ली त्याला ओव्हर टाइम करावा लागतो ना ऑफिसमध्ये, म्हणून मग उशिरा घरी येतो. घरी लक्ष द्यायला कोणीच नसतं ना. नाही, मी आहे ना. हो, मी करतो. आई साहेब, लव्ह यू. बाय. राघव, अरे माझ्यावर दरवेळेला बिल का फाडतोस? तू घरी बोलवत होती मला, वेळ मारून यायला बोललो मी. अरे यार, तू एवढा काय घाबरतोस तुझ्या आईला? अय, तू अजून आमच्या आई साहेबांना भेटला नाहीयेस म्हणून असं म्हणतोयस. कळेल तुला. येस, मग कधी भेटूयात? तुला माझं चांगलं बघवत नाही? तसं नाही रे मित्रा, पण मला ना तुझी कोंबडी झालेली बघायला आवडेल. नाही, एक दिवस तुझा कोंबडा केला तर बघ. अच्छा, तू माझा कोंबडा करणार? करणार. नक्की करणार? नक्की करणार. हो ना? हो. ओके, तुझ्या आईला फोन करतो. मोबाईल दे. ओके, आरडा ओरडा करू नकोस. लहान आहेस का? बाहेर दे. चल. ओके ओके, ठेवतो इथे. ठेव. नाही ठेव. का आईला फोन करू? ठेव. सुम्या, ठेव ना. फालतूगिरी नाही करायची. अजिबात नाही. कोंबडी करेन. नक्की कोंबडा करेन. येस. हा. विन्या, मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारामंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. Love, 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 love,
काय सांगतोस? मग मी स्वतः ऐकलंय. विनयचे बाबा कुणाशी तरी फोनवर बोलत होते. काय बोलत होते? हळू बोल, रागे होतील ते. सांगा ना यार, काय बोलत होते? मगाशी मी स्वतः ऐकलं. तुझे बाबा फोनवर कोणाशी तरी बोलत होते. म्हणजे कोणाशी तरी फोनवर बोलून त्यांना सांगत होते की मुलीचे फोटो घेऊन या उद्या. अरे काय सांगतोयस? ते झालं आता. काय झालं? काय झालं काय विनय? तुझे आई वडील दिवाळीसाठी आले ते खोटे. ते इथे तुझ्याकरता मुलगी बघायला आले. काय बोलतो? उद्या मुलगी डन आणि परवा तुझं लग्न. कॉंग्रॅट्स. नका ना यार असे घाबरू मला. अरे घाबरायचं काय? काय घाबरायचं काय त्याच्यावर? नाही रे, लग्नासाठी नाही घाबरते मी. मग मला हवी तशी मुलगी त्यांनी सिलेक्ट केली नाही तर? वेडायस का? आई वडील आहेत ना तुझे, असं का करतील ते? मग असं कसं? आधी बघतील आणि मग ठरवतील. एका दिवसात? हो. होईल का रे 2 दिवसात तयारी? अर्थात सहज. यार आकांक्षा मॅडमचं काय? मी आहे ना. राघव, काय? हा कशाला असतो? तू कशाला असतो? अरे म्हणजे मी तिला हा सगळा गोंधळ समजावून सांगेन. तिला सांगेन हे असं काही नाहीये. मग तिला वाईट नाही वाटणार. नाही रे, त्या माझ्या लग्नासाठी मुली शोधते आणि त्यांच्या नकळत असं काही घडलं, त्यांना खूप वाईट वाटेल रे. अरे तुला लग्न करणं महत्वाचं आहे का त्या आकांक्षा मॅडम महत्वाचे? काय चाललंय? मग दोघही. अरे त्या माझ्यासाठी मुली शोधतायत. आणि जर त्यांच्याकडून ते नाही झालं ना तर त्यांच्या प्रोफाईलवर परिणाम होईल रे. अरे तू काय वेडायस का? त्यांच्या प्रोफाईलवर काही परिणाम होत नाही. नोकरी यार त्यांची. मग? काय वेडायस काय? उगाच. झोपले का बे? हो हो. मग आता उत्तर काय तुमचं भूत देते का? झोपतो बाबा. झोपा झोपा, सकाळी लवकर उठायचे. गुड नाईट. हा गुड नाईट बे. ते भाईताडी विनय झोपला ना? झोपला, मगाशीच झोपलाय तो. 2 तास झाले. हा झोपा झोपा. चला. विनया, कॉंग्रॅट्स. गप्री. लग्न लावते त्याचं उद्या. लावतायत लग्न. सौम्या, अगं तू किती करतेस एनजीओच्या मुलांसाठी? अरे मी फक्त तिकडे काम नाही करत रे, मला तिकडे खूप आवडतं. मी तिकडे जॉब करते आणि एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आवडत असेल तर ते काम नाही राहत, आपली आवड होऊन जातं. नाईस थॉट. म्हणजे आज मला ना सौम्यात ऐकडून दिवाळी निमित्त मिठाई. बरं मला पण देशील ना? हो दे ना. काय रे, काय बघतोस? हे काय रे? थांब थांब मी बोलते. नाही मॅडम, गैरसमज करून घेऊ नका. हा मेसेज आता बघितला, त्यामध्ये फोटो तुमचाच आहे म्हणून म्हटलं यामध्ये तुम्हीच आहात की नाही हे जरा कन्फर्म करत होतो. हो ते मीच आहे, पण काय ना ती न्यूज चुकीची आहे, कळलं? ओके सॉरी मॅम. सॉरी सर. सौम्या बघितलं हे कुठपर्यंत पोहोचले ते? तू शांत राहा, आपण निघूया. चल चल. ह्याला शिस्त नाही कसली. रात्री किती वेळ जागायचं, मग सकाळी असं रेंदाळत राहायचं. कुठे वाजतोय फोन? ए ए ए नाचा, ए अरे उठ रे. ए नाही ए ए काय कोणाशी बोलतोय? फोन वाजतोय तुझा. हॅलो. हा हॅलो, तुम्ही ज्या मुलीचा फोटो टाकला होता ना, जी हरवली आहे ती. अरे कोण मुलगी, कोण हरवली आहे? मीच टाकलाय. तुम्ही तिला ओळखता? नाही मी ओळखत नाहीये, पण ती इथून आताच गेली आहे. कुठे आहात तुम्ही? कुठे आहात?
मला ऍड्रेस सांगा, मी पटकन तिथे पोहोचतो. बरं कल्याणकारी चाळ कल्याणकारी चाळ मालाड ईस्ट. हा ते तर फेमस आहे. तुम्ही तिथेच थांबा, मी लगेच पोहोचतोय. कुठेही जाऊ नका. ओके बाय बाय. जा टी शर्ट घेऊन या माझं. हॅलो, हा कुठे आहात तुम्ही? तुम्ही आलात का? हो मी आलोय. मी इथे कल्याणकारी चाळीजवळ आहे. तुम्ही कपडे काय घातले? व्हाईट टी शर्ट आणि रेड कलरच्या बाईक वरती. ओके 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 आलोच. ओके. तुम्हीच का फोन केला होता? हो मीच. कुठे आहे मुलगी? कुठे? किती वेळ लावला यायला? ती मुलगी गेली पण. काय? अरे मग थांबवली का नाही? मी कसं थांबवणार? ती म्हणाली की ती हरवलीच नाही म्हणून. आणि ही न्यूज खोटी आहे. नाही झोल काय बॉस? तुला काय करायचंय? निघ. इन्या, तुला सकाळी लवकर उठायला काय होतं बे? तू सकाळी लवकर उठला नाही, तू सुमित घेऊन गेला आईले बाजाराले. सॉरी, थोडं मोठ्यांदा लावून ठेवलंय. बारीक करा ना जरा. अरे हे तर काहीच नाही विन्या. आपल्या गावाला मी रेडिओ असा फुल करून शेतात जातो तर पिकअप अशी डोलत असतात. अरे सकाळी कुठे गेला होता? मॉर्निंग वॉकला. हेल्मेट घेऊन? काय नाही विनया, गार्डन पर्यंत बाईक वर गेलो होतो. ए नाचा, अरे दिवसभर नाचतो ते कमी आहे का? मॉर्निंग वॉकला खायला जाते बे तू? त्याचं काय ना बाबा, दिवाळीचा फराळ खाल्ल्याने 1-2 किलो वजन वाढतच. आणि अशी अवस्था नको व्हायला ना, म्हणून आत्तापासूनच काळजी घेतोय. बरोबर आहे बे तुझं. हा जरे चल. तू मला बोलला का बे? हा मला बोलला? तुझ्या वयाचं होतं ना तेव्हा असा मर्दगडी होतो मी. तुझ्यासारखा नव्हतो. अरे रस्त्याने चालायचं होतं, पोरी लाजायच्या माझ्याकडे बघून. कळलं का पोट्ट्यो? तुझ्यासारखं नाही. टँग 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 टाडा टँग टाडा टँग टाडा जिंक जिंक चिक चिक तुम जिंक 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 चिक बाबा जिंक चिक तुम 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 चिक 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 जिंक चिक तुम जिंक कुणी पाडलं बे? अरे नाचा, दिवसभर नाचतो, काम करायची सवय ना म्हणून अशा हातातून वस्तू पडतात. कळले का तुले? काय झालं? देविकाबद्दल बोलायचं. चल चल विना, या नाचीच्या गडबडीत चहा थंड झाला बे. जरा गरम करून देतोस? दे 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 बाळा, पटकन दे. करू आता, खूप महत्वाचं. चल ना, तुला सांगायचं काहीतरी. लवकर बाबा, गाणं खूप भारी आहे. आवाज मोठा करा की जरा. तुम्हाला पण आवडलं ना? काय झालं? मला आज सकाळी फोन आला होता.
कुणाला तरी रस्त्यात टीव्ही का दिसल्याचा मी तिला शोधायला गेलो होतो. मग काय खिशातून घेऊन आलोय, सुम्याकडे देतो. झाला विनोद करून. अरे पण ती आता सापडणार कशी? अजून 100 फोन आले की नक्की सापडेल. म्हणजे तुला अजून असे वॉक खूप करावे लागणार आहे. काय खुसूर करते बे तू? हा माझ्या पोराला माझ्याविरुद्ध भडकवते काय तू? इन्या काय बोलत होता बे तू? तुला तुमच्याबद्दल भडकवत नव्हता. ते फार नादाला लागू नको. कुठलं गाणं आहे? किती गरम केला, कोण भाजलं माझं? द्या फ्रीज मध्ये ठेवतो. अरे थांब बाबा, आता ही बातमी बघा. नाव कपल्स गो अंडर वॉटर फॉर परफेक्ट वेडिंग फोटोज. म्हणजे फोटो चांगले यावेत म्हणून लग्न पाण्याखाली जाऊन करतायत. बघा, आणि आमच्या इन्याचं जमिनीवर जमना. बाबा तुम्ही एवढी काय काळजी करता? जमेल त्याचं लग्न. तसं नाही रे. बरं जाऊ द्या, मी आता तुम्हाला खेळाची बातमी वाचून दाखवतो. बरं. तुम्ही त्यांना इंग्लिश पेपर वाचून दाखवतो. इंग्लिश लय हुशार आहे पोट्ट. आहे तू पण. हे घे तुझा फराळ घे. थँक्यू. बस. विनया आवरलं का? लवकर ये बाहेर. ए नाचा, खाली बस ना. आम्ही बसलो ना खाली पंक्तीला. बस बस रे, चल पटकन. थांब मी उघडते. आई मी आहे ना, मी उघडतो. चल वाच. आता बघा, हे जे आहे ना, हा एक फुटबॉलचा क्लब आहे. हा जो क्लब आहे तो इंग्लंड मध्ये सतत फुटबॉल खेळत असतो. तू इथे कशी? आय मीन ये ना. अरे आकांक्षा, ये आकांक्षा ये. कसे आहात? हा मी बरा. नमस्कार करते. आशीर्वाद असो. ये बस. ही विनयची आई. सुखीरा सुखीरा. हेच का ती मंडळवाली? हो हीच ती आकांक्षा. आई ते आकांक्षा मॅडम, तुम्ही इथे कशा? इथे कशा? मी बोलवलं बे भैताडा. कशाला? कशाला तू मला काय सांगत नाही काय चाललंय? म्हणले डायरेक्ट तिलाच बोलून विचारू. अहो मी तुम्हाला सांगितलं ना, त्या बघतायत 2 महिने मला तू तेच सांगून राहिला. अहो पण तू ग बस आलू बोंड्या. बटाटा वडा. तू सांग पुरी काय आहे ते? काय आहे ना बाबा, मिस्टर विनय. मिस्टर बिस्टर सोड. विनय म्हण नाही तर विनय म्हण. मी सुद्धा हेच बोललो तिला. तू ग बस नाचा, मी बोलतोय ना. त्याला काहून ओरडताय? तू पण बोल आता मध्ये. काय स्वयंपाकाची चर्चा झाली सगळी? अरे मला काय कामाचं बोलू द्या. हा बोल तू. ते काय आहे ना, हा तुमच्या अपेक्षा आणि त्यांची पसंती यासाठी अगोदर विनय यांचा स्वभाव जाणून घ्यायचं ठरवलंय. पुरी तू ह्याला काय जाणून घेते? तू त्याच्यासाठी पोरगी बघ.
ती पोरगी बघितली का मग ते एकमेकांना भेटून त्यांचा स्वभाव जाणून घेतील. तू कायला जाणून घेते काय? तुम्ही आधी मुलगी तर ठरवा. कसं ठरवणार? त्यासाठी ह्यांची आणि त्या मुलीची प्रोफाईल मॅच व्हायला पाहिजे ना. मॅच? ए विन्या, तू बस जरा इथे बस. मी बस. बघ माया पोराकडे बघ, नीट बघ. तुमच्या ह्या मॅच खेळण्यामुळे माझ्या पोराचं वय निघून चालले. तू ह्या लक्षात येते काय? बाबा तू गबरे भांडगुळ्या. तुले सरळ जमत नाही म्हणून सांग ना. 2 महिने झाले नुसते शोधताय म्हणून सांगताय तुम्ही. याला काय अर्थ आहे? अरे एखाद्या नडलेल्या माणसाचा संसार थाटून देण्याची जबाबदारी घेते ना तुम्ही लोक. मग ती पार पाडायला नको? मग काय कामाचं तुझं ते मंडळ? तू फुकटचा मजाक लावलाय.